आता पुढे एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। अनिल परबांचे आरोप कदमांच्या पत्नीने देखील फेटाळलेले आहेत। परबांचे आरोप खोटे असं ज्योती कदम यांनी म्हटलेलं आहे। अनिल परब यांनी काही गंभीर आरोप केलेले होते। आता कदमांच्या पत्नीने देखील त्यावर उत्तर दिलेलं आहे। परबांचे आरोप खोटे असल्याचं ज्योती कदम म्हणतात। ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या संदर्भात काही मोठे आरोप केले होते, काही गंभीर आरोप केले होते त्यांच्या पत्नी संदर्भात। त्यानंतर आता हे आरोप फेटाळण्यात आलेले आहे। कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं की जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असा गंभीर आरोप केला होता अनिल परब यांनी। त्यानंतर आता इकडे ज्योती कदम यांचं समोर उत्तर आलेलं आहे। परबांचे आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सारे आरोप त्यांनी झिडकारले। त्याचबरोबर ही नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे। या नार्कोटेक्स्ट बरोबर अजून एक नार्कोटेक्स्ट होणं गरजेचं आहे। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे। कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे। आरोप केलेले आहेत आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी, साहेबांवर जे केलेले आहेत ते फार चुकीचे आरोप आहेत। 1993ला जे माझं ॲक्सिडेंट झालं ते स्टोनही झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं। आमच्याकडे गॅस लाईन आहे, आमच्याकडे सिलेंडर आहेत, आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा। आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केले, असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोव नाही कसा, आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो। ते स्टोव होते आणि गॅस पण होता, स्टोअर पण करत होत्या बायका त्यावेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले। दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी पुन्हा अनिल परबांवर जोरदार टीका केली आहे, पाहूयात। आमच्या घरची इज्जत त्यांनी आज काढली महाराष्ट्रामध्ये। मी उलट तिला अमेरिकेला पण घेऊन गेलो होतो, अमेरिकेला आम्ही ट्रीटमेंट केली त्यावरती आणि मला अभिमान आहे मी माझ्या पत्नीला वाचवला। बाळासाहेब दोनदा आले होते जसलोकमध्ये, दोनदा मनोज जोशी आले होते आणि हा नालायक माणूस, हा नीच माणूस, महानीच माणूस हा आमच्यावर दहादांत खोटे आरोप करतोय। नाकोटेच करा, कसली तुझी नाकोट झाली पाहिजे। हा मातोश्रीच्या जवळ का आला हे मला सगळं माहिती आहे। आज पक्ष फुटलाय, सगळे नेते बाहेर गेलेत, त्याला कारण हा चमचे आहे। हा फक्त उद्धवच्या कानाशी लागत असतो। याच्या विभागामध्ये याने किती आतापर्यंत नगरसेवक निवडून आणले सांगील का? फक्त चुगल्या करायच्या मातोश्रीला जाऊन उद्धवजींना, आणि उद्धवजींना ते असली माणसं आवडतात। त्यातला हे एक आहे बाणगुळ, आणि म्हणून पहिल्यांदा तुम्हाला तो नीच म्हटला होता त्याचा मी धिक्कार करतो, निषेध करतोय। बिल्डर काढून गाड्या घेतो, 2-2 गाड्या घेतो। कुठली गाडी आहे? मर्सिडीज गाडी, 2 मर्सिडीज गाड्या घेतल्या, त्यातल्या एक काळ्या रंगाचे आणि कुठल्या कलरचे आहे। आणि हा माझ्यावरती बोलतो, ह्याची अवकात आहे का? ह्याची अवकात आहे माझ्यावरती बोलायची? मला तर मोठं काल असं वाटलं जे आपल्या मालकाला उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी रामदास कदमावरती मी कसा बोलू शकतो? तुझ्या 100 पिढ्या खाली आल्या पाहिजेत माझ्यावरती बोलायला।